नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आज आपण बघणार आहे डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड कॅटेगरी. डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड कॅटेगरी म्हणजे काय? तर फंड मॅनेजर ही कॅटेगरी डायनॅमिकली मॅनेज करत असतो. कधी कधी तो इक्विटीमध्ये जास्त असतो, कधी कधी तो आर्बिट्राजमध्ये जास्त असतो, कधी कधी तो गोल्डमध्ये जास्त ॲलोकेशन देतो, कधी कधी तो सिल्वरमध्ये जास्त ॲलोकेशन देतो. याच्या मागचं कारण हे की डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन हे फंड मॅनेजर एकदम डायनॅमिकली आणि क्विक डिसिजन्स घेऊन मॅनेज करत असतात. डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशनमध्ये दोन प्रकार येतात: बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड. हे दोन डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड कॅटेगरीतले मुख्य फंड आपण म्हणू शकतो. आता बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड म्हणजे काय? तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड 65% पर्यंत इक्विटी आणि इक्विटी सारख्या प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करतो व उरलेले 35% पैसे हे डेट आणि एफडी सारख्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक केली जाते. आता हे जे 65% इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते, हे पैशांमध्ये जवळपास 30 ते 40% प्युअर इक्विटी आणि इक्विटी शेअर्स घेतले जातात. उरलेले 20 ते 25% जी अमाऊंट आहे ती आर्बिट्राज सारख्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, जी इक्विटीचाच एक प्रकार आहे. अशा पद्धतीनं हे 65% पैसे इक्विटी व इक्विटी सारख्या प्रॉडक्टमध्ये गुंतवले जातात. उर्वरित 35% पैसे हे डेट प्रॉडक्ट्समध्ये व एफडी सारख्या प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक केली जाते व याचा एक बॅलन्स मेंटेन करून याच्यातनं कन्झर्वेटिव्ह रिटर्न्स काढून द्यायचा प्रयत्न फंड मॅनेजर करत असतो. म्हणूनच डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन कॅटेगरीला आपण कन्झर्वेटिव्ह कॅटेगरी म्हणू शकतो. आता या कॅटेगरीमधला दुसरा फंड जो आहे त्याला मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणतो. आता मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आणि बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये काय फरक आहे जर तुम्ही मला विचारलं तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये आपण फक्त इक्विटी व इक्विटी रिलेटेड प्रॉडक्ट्स व डेट प्रॉडक्ट्सच घेतो. मल्टी ॲसेट फंडमध्ये जरासं डायव्हर्सिफिकेशन जास्त होतं व यामध्ये आपण इक्विटी, डेट, गोल्ड, सिल्वर, नॅचरल गॅस अशा विविध प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करतो व आपण यातनं रिटर्न्स काढून द्यायचा प्रयत्न करतो. काही मल्टी ॲसेट फंड्स इंटरनॅशनल इक्विटी पण काही प्रमाणात त्यांच्या फंड्समध्ये घेतात आणि चांगले रिटर्न काढून द्यायचा प्रयत्न करतात. ह्या कॅटेगरीला डायव्हर्सिफाईड कॅटेगरी म्हणून पण आपण ओळखू शकतो, कारण बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, मल्टी ॲसेट कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक होते. बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड असो किंवा मल्टी ॲसेट फंड असो, याला कन्झर्वेटिव्ह कॅटेगरी म्हणणे योग्य ठरेल आणि प्रामुख्याने रिटायर्ड लोक आणि रिटायर्ड लोकांना ज्यांना पेन्शन स्वरूपी पैशाची गरज आहे त्यांनी या फंड्सकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघायला हरकत नाही. कन्झर्वेटिव्ह कॅटेगरी असल्यामुळे यामध्ये व्हॉलॅटिलिटी पण कमी असते. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करा. धन्यवाद.